आता वळूयात कोल्हापूरकडे. कोल्हापुरातील राधाकृष्ण तरुण मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवात पंढरपूर येथील संत नामदेव महाद्वार प्रतिकृती साकारण्यात आली। या मंडळाला यंदा उभा केलेल्या मंदिर प्रतिकृतीमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन देखील भाविकांना घेता येत आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। गणेशोत्सवाचा काळ सुरू झाला आणि कोल्हापुरात राधाकृष्ण तरुण मंडळाने एक देखावा साकारलेला आहे। ही माझ्या पाठीमागे मंदिर आपण जे पाहतोय संत नामदेव महाद्वार, जे पंढरपूरमध्ये जे मंदिर आहे त्याच्या पुढे आता जे नवीन महाद्वार साकारलेला त्याचीच प्रतिकृती जी आहे ती कोल्हापुरातल्या या मंडळाने साकारलेला आहे। आणि हा जो आहे तो आता प्रवेशद्वार आहे जिथं आपण जातोय आणि यामध्ये गणपतीची मूर्ती जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। ही सगळी आपण दृश्य पाहतोय जी या मंडपामध्ये ज्या पद्धतीनं पंढरपूरमध्ये ज्या पद्धतीनं मंदिर आहे त्याच मंदिराची जी प्रतिकृती आहे ती साकारलेली आहे। अतिशय आकर्षक अशा ज्या भिंती असतील किंवा त्यामधल्या आतमधल्या ज्या प्रतिकृती आहेत मंदिरातल्या त्या प्रतिकृती साकारण्याचा जो या मंडळाने जो प्रयत्न केला तो आपण पाहतोय। अतिशय मूर्ती सुद्धा आपण पाहतोय, दगडूशेठ रूपातली ही मूर्ती जी आहे ती आहे। अनेक चांदीचे दागिने देखील या मूर्तीला आतापर्यंत आलेले आहेत। अतिशय दरवर्षी या राधाकृष्ण तरुण मंडळाची विविध अशी देखावे असतात। या देखाव्यांमधून या अनेक मंदिरं जी आहेत ती मंदिरं साकारली जातात। त्याचबरोबर याच गणपतीच्या पाठीमाग या विठ्ठल दर्शनाचा सुद्धा एक त्यांनी सोहळा जो आहे तो ठेवलेला आहे। याच जिथं गणपतीची मूर्ती आहे त्याच्याच पाठीमागच विठ्ठल दर्शनासाठी एक गरुड खांब असतील ते उभे केलेले पाहायला मिळतात। समोर जी पाहतोय ते आपण ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे आणि त्याच्याच बाजूला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे जिथं भाविकांना दर्शन देखील घेता येऊ शकतं। असं जे एक पंढरपूरची जी प्रतिकृती आहे ती प्रतिकृती साकारल्याचा एक देखावा जो आहे तो या राधाकृष्ण तरुण मंडळाने केलेला आहे। याचे सदस्य सुद्धा आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधू। काय सांगाल यावर्षी जो तुम्ही या संत नामदेव महाराजांची प्रतिकृती साकारली आणि कोल्हापूरकरांना विठुरायाचं दर्शन घडवून दिलं? नमस्ते, सर्वप्रथम मी अभिषेक काशीद, राधाकृष्ण मंडळाचा एक सदस्य। प्रथमतः म्हणजे मी आपल्या मंडळाची ओळख करून देण्याची आता गरज म्हणजे आपली राहिलेली नाही। राधाकृष्ण तरुण मंडळ शाहूपुरी म्हणलं की लोकांना ओळखून जातं की भव्य असं मंदिर उभारणारे हे मंडळ आहे। कायम आपण गेले 43-44 वर्ष झालं आपण कायम पारंपरिक मी महाराष्ट्र असं म्हणत नाही पण अखंड भारतातील आपण जेवढे हुबेहूब मंदिर उभा करता येतील जेवढे हे करायचे तेवढे 75 ते 100% आपण काम इथे आपण करत असतो। नक्कीच कोल्हापुरातली हा जो देखावा होता तो आकर्षक सुंदर असं मंदिर जे आहे ते उभारण्याचं राधाकृष्ण तरुण मंडळानं काम केलंय। विठुरायाचं दर्शन जे आहे ते कोल्हापूरकरांना घडवून दिलेलं आहे। त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पंढरपूर नगरी जी आहे ती कोल्हापुरात अवतरल्याचं पाहायला मिळतं। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।